जय दत्त गुरु काका. जय जय गुरुदत्त. नाव सांगा सर तुमचं. प्रकाश रामचंद्र बारंबे. कुठून आलात सर तुम्ही. धुळ्याहून. धुळ्याहून आलात. तर पहिलं गुडघ्यानी खूप त्रस्त झालेलं हो होतं. हो आलो तेव्हा चालता येत नव्हतं. दोघांनी धरून आणलं होतं. हो हो. अच्छा. तर तुम्हाला असं जिना वगैरे चालता येत होता का. नाही खूप त्रास व्हायचा. खूप त्रास व्हायचा. हो. साधारण त्यावेळेस वजन किती होतं पहिल्यांदा आले माझ्याकडे तेव्हा. 123 किलो. 123. आता दुसऱ्यांदा वजन केलं किती बसलं. 115. 115 म्हणजे कम्प्लीट 7 किलो वजन कमी झालं तुमचं हो सेटिंग मध्ये. हो. आता तुम्हाला किती टक्के बरं वाटलं आता पहिल्या सेटिंगला. मला आता 60-70% चांगलं वाटतंय. पहिल्या सेटिंग पेन होता जो त्रास होता, पेन होता तो पेन नाही आता अजिबात. अजिबात नाही. नाही वजन नाही. जास्त असं उघड गेला प्रॉब्लेम आला तुमचा. हा. आता आता दुसरी सेटिंग झाली. आता किती बरं वाटलं. आता 90% बरं वाटतंय. 90% बरं वाटलं. हो. पाय वर जात नव्हता तो वर जातोय आता. पायवरती पण येतोय ना. हो. आता जिना चढ उतरणं घरी गेल्यानंतर चढू शकले का तुम्ही पायरी वगैरे. हा थोडंफार आता चाललेत ना घरी. हो हो. आता मी पायी फिरायला पण जात होतो. पाय फिरायला पण हो जायला. थोडस पायी फिरलो. पायऱ्या चढलो घराच्या. चढता आले ना पायऱ्या. हो हो. पहिले चढायला काय करावं लागायचं तुम्हाला. धरून चढायचं म्हणजे असं रेलिंग धरून चढावं लागायचं. लटकूनच जास्त हे करायला लागायचं त्यांना. किंवा आधार असेल हा नाही तर मग एक आधाराशिवाय चढू शकत नव्हतं. आता स्वतःहून चढू शकता. हो हो. आता तुमच्या तिकडे धुळ्याच्या पेशंटला काय सांगू इच्छिता तुमच्यासारख्या गुडघ्याच्या पेशंटला त्रस्त झालेले पेशंट. त्यांना ते की इथे दत्त आश्रमला जाऊन तुम्ही उपचार करा, फारच छान आहे. चोंडी सिन्नरजवळ चोंडी गावाजवळ. थँक्यू. पेन रिलीफ दत्त आश्रम चोंडी. पेन रिलीफ दत्त आश्रम व अनाथ आश्रम ट्रस्ट चोंडी.